किरण इले आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि या उपक्रमास आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले आभार मानतो। महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे कवी आपणाशी संवाद साधण्यास आलेले आहेत। पहिल्या भागात असणार आहेत संजय कृष्णाजी पाटील आणि दुसऱ्या भागामध्ये असणार आहेत डॉक्टर मनोहर जाधव। संजय कृष्णाजी पाटील त्यांच्या हरवलेल्या कवितांची वही या कविता संग्रहावर भाष्य करणार आहेत आणि वाचक म्हणून या कविता संग्रहावर भाष्य करणार आहेत मधुसूदन कुलट। त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर मनोहर जाधव त्यांच्या तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात या कविता संग्रहावर भाष्य करणार आहेत आणि या कविता संग्रहावर वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया नोंदवणार आहेत डॉक्टर माधव पुटवार। तर वळूया साहित्याच्या पारावरच्या पहिल्या भागाकडे। हरवलेल्या कवितांची वही ग्रंथालय प्रकाशित संजय कृष्णाजी पाटील यांचा हा कविता संग्रह। संजय कृष्णाजी पाटील यांची ओळख आपणास करून देण्याची खरं तर गरज नाही। आपणा सगळ्यांना माहिती आहे की अनेक शासकीय समित्या आणि कार्यालयात ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत। जोगवा, 72 मैल, दशक्रिया यासारख्या चित्रपटांच्या पटकथा गीते त्यांनी लिहिलेली आहेत। मायलेकीसारखे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी आणलेले आहे आणि ते गाजलेले आहे त्यांच्या लेखनामुळे। अशा संजय कृष्णाजी पाटील यांचा हा कविता संग्रह लेझिम खेळणारी पोरानंतर प्रदीर्घ कालखंडानंतर प्रकाशित झाला आणि म्हणूनच सगळ्या कविता रसिकांमध्ये या संग्रहाबद्दल उत्कंठा होती आणि जी या कविता संग्रहाने पूर्ण केली आहे। हा संग्रह प्रकाशित झाल्यानंतर अनेक मान्यवरांच्या या कविता संग्रहाबद्दलच्या नोंदी महत्त्वाच्या आहेत आणि या कविता संग्रहाच्या प्रकाशनापूर्वीच एका महत्त्वाच्या कवयित्रीने या संग्रहाला दाद दिलेली आहे। प्रभा गणहोलकरताई या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात की वास्तवाचा लक्ष्यभेद करणारे भाषेचे शस्त्र संजय कृष्णाजी पाटील यांनी एकाग्रपणे वेगवेगळ्या कोनातून फिरवीत कवितेचे सामर्थ्य वाचकांच्या प्रत्ययाला आणलेले आहे। खूप महत्त्वाचं विधान आहे संजय कृष्णाजी पाटील यांच्या कवितेबाबत। तर आपण ऐकूया संजय कृष्णाजी पाटील यांच्या कडूनच या संग्रहाविषयी आणि त्यातील कवितांविषयी। आमंत्रित करतो संजय कृष्णाजी पाटील यांना आणि त्यानंतर वाचक म्हणून प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी मधुसूदन कुलट यांना। नमस्कार, मी संजय कृष्णाजी पाटील ग्रंथालय आयोजित साहित्याच्या पारावर या कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होतो आहे। माझे सन्मित्र सुदेश निलासपूरकर, धनश्री धारप आणि ग्रंथालयाची सगळी टीम, मी मूळचा ग्रंथालयाचा कार्यकर्ता असल्यामुळे या साहित्यविषयक या पारावरच्या गप्पांमध्ये सहभागी होताना आणि एक माझं एक घरचंच काम आहे असं मला वाटतं आणि मी आपल्याशी संवाद साधायला सुरुवात करतो। मुळात कविता हा वाङ्मय प्रकार मी मुद्दाम निवडला नाही, तो त्याचं रोपण बालपणापासून माझ्या मनावर झालं। बालकविता वाचणं, तेव्हापासून वाचनाची आवड लागली आणि थोरा मोठ्या लोकांच्या साहित्याने जे संस्कार केले त्यामुळे कवितेकडे वळावंसं वाटलं। कविता लिहिता लिहिता जोगवा चित्रपटाच्या निमित्ताने मी चित्रपट गीतकार झालो, कथा पटकथा संवाद सगळं लिहू लागलो, समीक्षा लिहू लागलो। पण तरी मुळात असलेलं कवीपण हे कधी दूर गेलं नाही, ते सतत मेंदूमध्ये भिनत राहिलं। कारण कवितेच्या आधाराची काठी हातात असल्याशिवाय जगणं सुकर होत नाही, संपूर्ण होत नाही असा एक दृढ विश्वास अंतर्मनात वाटतो। कवितेबद्दलची दोन विधानं मला तुम्हाला सांगायला आवडतील, जी माझी स्वतःची नाही, दोन खूप चांगल्या मराठीतल्या महत्त्वाच्या कवींची आहेत। पहिलं विधान आहे ते माझे कविमित्र दासू वैद्य यांचं।
दासवैद्य असं म्हणतात की प्रत्येक आईचा मुलगा कवी असतोच असे नाही, मात्र प्रत्येक मुलासाठी त्याची आई म्हणजे एक अत्यंत सुंदर, समृद्ध आणि जगणे संपन्न करणारी कविताच असते. कवितेबद्दलचं दुसरं विधान आहे ते दिवंगत कवी अरुण काळे यांचं. अरुण काळे आज हयात नाहीत. तर अरुण काळेंचं एक असं विधान आहे कवितेबद्दलचं की हस्ताक्षर सुधारण्यासाठी कधी कोणी कविता लिहित नाहीत, तर माणसं भंगारात जाऊ नयेत म्हणून कविता लिहिल्या जातात. या दोन विधानांवर मी जीवापाड प्रेम करतो आणि त्या अनुषंगाने माझी साहित्य क्षेत्रातली वाटचाल सुरू असते. जोगवाचा मगाशी म्हणजे जोगवाच्या निमित्ताने मी गीतकार झालो. जोगवाच्या मला परत नव्याने उल्लेख करावासा आवडेल, कारण लेझिम खेळणारी पोरं या माझ्या पहिल्या कविता संग्रहानंतर तब्बल 11 वर्षांनी ग्रंथालीने माझा दुसरा कविता संग्रह प्रकाशित केला, ज्याच्याबद्दल मी आत्ता बोलणार आहे पुढे आणि ज्यातल्या कविताही मी सादर करणार आहे. त्या कविता संग्रहाचं नाव आहे हरवलेल्या कवितांची वही. तर जोगवाचा संदर्भ एवढ्यासाठी देतो आणि 2 कविता संग्रहामध्ये एवढा कालखंड कसा जातो सांगतो की जेव्हा जोगवा खूप लोकांच्या पसंतीस पडला, त्याच्यावर जवळजवळ 46 राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरावरच्या पारितोषिकांचा वर्षाव झाला आणि तो सर्वसामान्य जनतेपर्यंत, सर्वसामान्य रसिकांनीही उचलून धरला, त्यांना तो आवडला, भावला. तेव्हा त्या 2 महिन्यात मला तब्बल 17 सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या, कथा, पटकथा, संवाद, गाणी वगैरे लिहिण्यासाठी. पण त्यातली एकही मागणी मी पूर्ण करू शकलो नाही, कारण बहुतांशी त्यातले विषय जे होते, असे विषय जो आपण ज्या प्रकारचं त्याला व्यक्त व्हायचं आहे त्या सिनेमातून, तर ते सगळं उदाहरणार्थ म्हणजे तूच माझं कुंकू किंवा सासू नागिन, सून वागीन, बायको चुकली स्टँडवर अशा धर्तीचं होतं. अशा प्रकारच्या विषयांशी संबंधित सिनेमे होते, म्हणून मी ते हेतुपुरस्पर टाळले. तेच कवितेच्या बाबतीत कविता लिहावी, पण जेव्हा आतून उसळी मारून येईल तेव्हाच लिहावी. रोज उठून कविता लिहावं असं काही नाही. तर हरवलेल्या कवितांची वही या कविता संग्रहाचे एकूण 3 भाग आहेत. पहिला भाग आहे तो लेझिम नंतरच्या कविता, दुसरा भाग आहे तो हरवलेल्या कवितांची वही आणि तिसरा भाग आहे त्यातला तो आई गेल्यानंतरच्या कविता. तर हरवलेल्या कवितांची वही म्हणजे मी जेव्हा विक्रीकर विभागात कार्यरत होतो आणि काही व्यापाऱ्यांवर गुन्हे नोंदवले होते आणि त्याचं कोर्टामध्ये शिवडीच्या यांच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणजे महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर त्याची सुनावणी असायची आणि त्याचे खूप मोठं बाड विस्तार असा माझा होता फायलिंगचा. आणि माझ्या 10-11 वर्षात लिहिलेल्या कवितांची वही कुठेतरी हरवली होती आणि मी सगळीकडे पिसाटल्यासारखा फिरलो, ती कुठे सापडते का शोधलं, इकडे तिकडे शोधलं. मग मी खास त्यासाठी कोल्हापूरला निघून आलो मुंबईवरून, इकडे कुठे राहिले का. आणि अचानक त्या न्यायालयीन प्रकरणांच्या त्याच्यामध्ये मला त्या कविता सापडल्या आणि म्हणून या कविता संग्रहाचं नाव आहे हरवलेल्या कवितांची वही. तर लेझिम नंतरच्या कविता मधली एक पहिली कविता मी आपल्याला आता ऐकवतो आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रतिक्रिया व्यक्त न करण्याचे दिवस. जन्मलेल्या प्रत्येक हातात मोबाईल द्या, जन्मलेल्या प्रत्येक हातात मोबाईल द्या, 2-2 लॅपटॉप पाठीवर बांधून द्या, मोठ्यात मोठ्या जीबीचा आयपॉड कोंबा खिशात, कॉन्करच्या वेगाने धावणारे स्केटिंगचे बूट चढवा पायात, प्रत्येक बेंबीत असू द्यावी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि पार्श्वभागी जग जिंकून आल्याचे दाखवणाऱ्या मॉनिटरची इक्विटी. ई वेडिंगच्या अक्षता उधळून सजवून देत राहू मल्टिप्लेक्सच्या वरातीचा रथ, डॉन बॉस्को स्कूलच्या याचनावळीत संभाव्य कार्ट्याच्या शिशुवर्गाच्या प्रवेश अर्जासाठी, डॉन बॉस्को स्कूलच्या याचनावळीत संभाव्य कार्ट्याच्या शिशुवर्गाच्या प्रवेश अर्जासाठी प्रसूती तज्ज्ञाने दिलेला गर्भधारणेचा अहवाल नाचवत रांगेने उभे राहू. जन्मणाऱ्या प्रत्येक श्वासामध्ये पेरता येईल का पाहूया ग्लोबलायझेशनचे सलाईन, जन्मणाऱ्या प्रत्येक श्वासामध्ये पेरता येईल का पाहूया ग्लोबलायझेशनचे सलाईन, सेजचा जाहीरनामा बाहेर पडतो का पाहूया कुंथणाऱ्या प्रत्येक अवस्थांतरातून, सेजचा जाहीरनामा बाहेर पडतो का पाहूया कुंथणाऱ्या प्रत्येक अवस्थांतरातून, शेअर निर्देशांकाचे चढउतार नोंदले जावो प्रत्येक ब्रेन मॅपिंगच्या चाचणीतून, प्रत्येकाच्या बुद्धिभ्रष्टतेतून जाहीर व्हावे लाय डिटेक्टरचे सार्वत्रिकीकरण, तुमच्या दिंडीमध्ये मी आहेच की पुढे मागे हलकट मानववंशशास्त्राचे घेऊन जागतिकीकरण, शक्य असेल तर जरासे थांबा, शक्य असेल तर जरासे थांबा, मी या फुटपाथवर थांबतो, त्या कोपऱ्यावरच्या रांगोळी काढणाऱ्याला 5 रुपयांचं नाणं देतो,
शक्य असेल तर जरासं थांबा, मी या फुटपाथवर थांबतो, त्या कोपऱ्यावरच्या रांगोळी काढणाऱ्याला 5 रुपयांचं नाणं देतो आणि मग गावाकडे फोन लावून म्हातारी व्यवस्थित जेवली की नाही याची चौकशी करतो. एकाएकी चमकतो एन्व्हायरमेंट ग्रोथ रेटच्या इंडेक्सचा अंत. एकाएकी चमकतो एन्व्हायरमेंट ग्रोथ रेटच्या इंडेक्सचा अंत. खांद्यावरून वाहते माझ्या मानवतावादी पर्यावरणाची प्रेतयात्रा अनंत. अशा लख उन्हात आणि चमचमत्या रानात कुठून उगवली अवस. अशा लख उन्हात आणि चमचमत्या रानात कुठून उगवली अवस. तुमचे तुम्हालाच लखलाभ होत हे प्रतिक्रिया व्यक्त न करण्याचे दिवस. हे प्रतिक्रिया व्यक्त न करण्याचे दिवस. पुढची कविता आहे ती हरवलेल्या कवितांची या विभागामधली आहे. कवितेचं शीर्षक आहे गोफणगुंडा. पाऊस कधीकडे अंगावर झेललास थेटपणे. पाऊस कधीकडे अंगावर झेललास थेटपणे. किती वर्ष झाली गवतावरून अनवाणी चालला नाहीस. झाडझाडोरा नसलेल्या माळरानावरून मस्तक भाजून निघणाऱ्या उन्हात पायपीट करून किती दशके झाली. दुथडीवरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात हस्तालोंदनाचा हात मिळून किती तप उलटली. दुथडीवरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात हस्तालोंदनाचा हात मिळवून किती तप उलटली. चिमण्या आणि कावळे इतिहास जमा होत असल्याचे वर्तमान बालपण संपल्यापासून ते आजपर्यंत कधीतरी कळले का तुला. फुलपाखराला चिमटीत पकडून सोडून दिल्यावर त्याचा निष्पाप रंग बोटांच्या सांदी कपारीत उडतो हे आठवतं तरी का आजकाल तुला. यूट्यूबच्या आणि गुगलच्या कृत्रिम सप्तरंगात अडकलेल्या महापुरुषा. गाई म्हशींच्या गोठ्यामधल्या शेणामताचा वास हा मंदिरामधल्या दुपारतींपेक्षा लाखपट पवित्र आहे हे तुला स्मरते तरी का आजकाल. उडगड्या उडगड्या घे तो गोफणगुंडा. उधळून टाक तो मोहाच्या टोळधाडीचा अजब कावा. उडगड्या घे तो गोफणगुंडा. उधळून टाक तो मोहाच्या टोळधाडीचा अजब कावा. उरभर श्वास घेऊन वाजवून बघ पावा. उरभर श्वास घेऊन वाजवून बघ पावा. नदीत मार सूर असला तरी महापूर. नदीत मार सूर असला तरी महापूर. झटकून टाक कपडे पण लेवून घे नागडे पण. झटकून टाक कपडे पण लेवून घे नागडे पण. मातीमध्ये मिसळून घे चिखलामध्ये घुसळून घे. मातीमध्ये मिसळून घे चिखलामध्ये घुसळून घे. पाखरांच्या चोचीमधलं दाणं आणि पाखरांच्या चोचीमधलं दाणं आणि लेकरांच्या वटामधलं गाणं आयुष्यभर सांभाळून ठेवील असं एक नवं बी बियाणं शोधशील काय रे मित्रा. शोधशील काय रे मित्रा. शोधशील काय रे मित्रा. पुढची कविता आहे ती आई गेल्यानंतरची कविता. आई गेल्यानंतरच्या कविता या 3ऱ्या भागातली आहे. या कवितेचं शीर्षक आहे पल्याड. या अल्याड वाटेवरुनी हे कशास दूरवर जाणे. ह्या अल्याड वाटेवरुनी हे कशास दूरवर जाणे. त्या पल्याड डोळ्यांमधले हे उदास हुरहुर गाणे. तो श्वास अडकला होता. तो श्वास अडकला होता. तो धूर कौंडला होता. मातीच्या स्पर्शावरती आगडोंब मांडला होता. त्या उदास वाटेवरुनी राखेला कवटाळाया. त्या उदास वाटेवरुनी राखेला कवटाळाया. इतकी कशास घाई जगण्याचे मिटवाया. ते तप्त निखारे तसले सर्वांगा भाजून जाती. ते तप्त निखारे तसले सर्वांगा भाजून जाती. जन पळबर रडले सारे माघारे फिरुनी जाती. हे मध्येच थांबे घेते अडकले चाक श्वासाचे. हे मध्येच थांबे घेते अडकले श्वास चाकाचे. तू निमुट पालन करशी या मृत्यूच्या धाकाचे. ही गाय इथे हंबरते तो काळ वाजवी पावा. ही गाय इथे हंबरते तो काळ वाजवी पावा. तू पुन्हा नव्याने यावे आणि मलाच पोटी घ्याया. ह्या अल्याड वाटेवरुनी हे कशास दूरवर जाणे. ह्या अल्याड वाटेवरुनी हे कशास दूरवर जाणे. त्या पल्याड डोळ्यांमधले हे उदास हुरहुर गाणे. त्या पल्याड डोळ्यांमधले हे उदास हुरहुर गाणे. इथे मी माझ्या कविता वाचनाचा उपक्रम थांबवतो आणि कविता वाचायला मिळणार नसेल, कविता ऐकायला मिळणार नसेल आणि कविता लिहायला मिळणार नसेल तर जगणं व्यर्थ आहे असा एक अंतिम निष्कर्ष माझ्या डोक्यामध्ये कायमचा मेंदूमध्ये कोरून ठेवलेला आहे. हे नम्रपणे मला सांगावंसं वाटेल. धन्यवाद. नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर ह्या अभिनव अशा उपक्रमात सहभागी होत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. माझे नाव मधुसूदन कुलट, व्यवसायाने पुस्तक विक्रेता. ओघाने वाचनाची आवड, त्यामुळेच मला चांगली पुस्तकं वाचता आली आणि वाचता येत आहेत. तर अशीच पुस्तकं वाचत असताना संजय कृष्णाजी पाटील
यांचं हरवलेल्या कवितांची वही हा कविता संग्रह माझ्या हाती आला आणि त्यातील कविता मला भावल्या. ह्या कविता आवडण्याचं कारण असं की सहज सोप्या पद्धतीने श्री पाटील सर यांनी आपल्या भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. या कवितांमधून कवीची संवेदनशीलता, सहवेदना आणि एकूणच नाकारलेल्या वंचित घटकांबद्दल असलेली आस्था, तळमळ आपल्याला या कवितांमधून दिसून येईल. त्यासोबतच पर्यावरण, निसर्ग याबाबत असलेली तगमग, तळमळ सुद्धा आपणास दिसून येईल. कविता संग्रह एकूण 3 भागात आहे. पहिला लेझिम नंतरच्या कविता, दुसरा हरवलेल्या कवितांची वही आणि तिसरा आई गेल्यानंतरच्या कविता. तर यातील काही कवितेच्या ओळी मी आपणास सांगतो. एक कविता आहे, त्या कवितेचं नाव जुने शतक संपायला अजून. त्यातील काही ओळी. पदराला हात घालणारी मनगटे लेजिबीची व्हावी. पदराला हात घालणारी मनगट लेजिपेची व्हावीत. लेकरा पाखरांनी चिमणचोचींनी आभाळ गाणी गावीत. लेकरा पाखरांनी चिमणचोचींनी आभाळ गाणी गावीत. बुंध्यावरच्या घावांनीही सहज वेलींच्या कुशीत जावे. बुंध्यावरच्या घावांनीही सहज वेलींच्या कुशीत जावे. जाती धर्माच्या भावांनीही निर्भळ अभंग रचित जावे. जाती धर्माच्या भावांनीही निर्भळ अभंग रचित जावे. अंग चोरती बांध कशाला, अंग चोरती बांध कशाला, खुशाल त्यांनी स्थिर राहावे. अंग चोरती बांध कशाला, खुशाल त्यांनी स्थिर राहावे. लाट्या काट्या कशास उठती, लाट्या काट्या कशास उठती. ज्याने त्याने समूह गावे, ज्याने त्याने समूह गावे. आणखी त्यांची आईवरची एक कविता. ही नाव वल्लवे कोणी, ही नाव वल्लवे कोणी, तू पैल तीराला जाशी. ही नाव वल्लवे कोणी, तू पैल तीराला जाशी. एकांत पारवा घुमला या स्तब्ध काळजा पाशी. एकांत पारवा घुमला या स्तब्ध काळजा पाशी. देव देवाच्या गावाला, देह देहाच्या गावाला. देव देवाच्या गावाला, देह देहाच्या गावाला. तू सदेह निकळून जाता, राहिले नाव नावाला, राहिले नाव नावाला. धन्यवाद. आणि आता आपण वळत आहोत आजच्या काळातील एका महत्त्वाच्या कविता संग्रहाकडे, ज्याचं नाव आहे तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात. डॉक्टर मनोहर जाधव यांचा हा कविता संग्रह ग्रंथालयाने प्रकाशित केलेला आहे आणि ज्याला अनेक मान्यवरांची दाद मिळालेली आहे. डॉक्टर मनोहर जाधव यांचा परिचय मी नव्याने करून देण्याची गरज नाही, संपूर्ण महाराष्ट्राला ते माहीत आहेत. ज्येष्ठ कवी, उत्तम अनुवादक, समीक्षक आणि चांगले वक्ते म्हणून पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते माजी प्रमुख राहिलेले आहेत. सध्या पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात ते कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक विद्यापीठांच्या विविध अधिकार मंडळावर, विविध पदांवर त्यांना काम करण्याचा अनुभव आहे. आजच्या काळातील त्यांची कविता ही खूप महत्त्वाची कविता आहे. त्यांच्या कवितांविषयी असं विधान केलं जातं की त्यांच्या कवितातून व्यक्तीच्या सामाजिक आणि भावजीवनातील कल्लोळ रसरशीतपणे प्रकट होतो. वेगवेगळ्या अनुभवांच्या बाह्य आणि अंतस्तरावर व्यक्ती ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असते ते पाहता त्यांच्या कवितांचा पोत हा अनेक पदरी होत जातो. त्यांच्या कविता वाचताना या सगळ्या विधानांचा प्रत्यय वारंवार आपल्याला येत राहतो. तर मी निमंत्रित करतो मनोहर जाधव यांना, त्यांनी या कविता संग्रहावर भाष्य करावं आणि त्यानंतर मी विनंती करतो डॉक्टर माधव पुटवाड यांना की त्यांनी वाचक म्हणून या कविता संग्रहावर आपली प्रतिक्रिया नोंदवावी. कोणतीही कला निर्मिती
ही काही ठोकळेबाज पद्धतीतून निर्माण होत नाही. त्याला मुख्यतः जीवनानुभवाचा एक आधार असतो आणि त्या जीवनानुभवाच्या आधारे कवी असेल किंवा लेखक असेल किंवा आणखी कोणता कलावंत असेल तो चिंतन करत असतो. त्याच्या नेणिवेमध्ये बऱ्याच गोष्टी या नोंदल्या जातात आणि त्याच्याही नकळत त्या गोष्टी कधीकधी त्याच्या कलेमधून प्रकट होतात, निर्मितीतून प्रकट होतात. आपलं जगणं जे असतं, माणसाचं जगणं हे फार व्यामिश्र पद्धतीचं असतं, फार गुंतागुंतीचं असतं. ते गणिती पद्धतीने एका रेषेत जात नाही, तर तुमच्या जगण्यामध्ये संघर्ष असतो, आव्हानं असतात आणि याच्यामुळे एक कोलाहल निर्माण होत असतो. हा कोलाहल कलावंताच्या मनामध्ये हा सारखा आदळत असतो आणि त्यातूनच कुठेतरी एक कला निर्मितीची वाट त्याला गवसते. माझ्या कवितेमध्ये साधारणतः महिलांचं भावविश्व हे बऱ्यापैकी प्रकट झालेलं आहे. भारतीय समाज जीवनातील महिलांचं स्थान काय आहे, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, समाजाचा काय दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहण्याचा आहे, त्याच्याबरोबर त्या स्वतःच्या जीवनाकडे कसा बघतात हाही दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. महिलांचं म्हणून एक भावविश्व असतं. ते भावविश्व महिलांना जसं कळतं तसं इतर कलावंत देखील समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून या अनुषंगाने माझ्या तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात या कविता संग्रहात काही कविता मी समाविष्ट केलेल्या आहेत. त्यातल्या काही कवितांची शीर्षके मी तुम्हाला सांगतो. पर्स नावाची एक कविता आहे किंवा निगा नावाची एक कविता आहे. सेकंड हँड अशा शीर्षकाची एक कविता आहे किंवा बाई नव्यानंच भेटते अशी एक कविता मी त्या संग्रहात समाविष्ट केलेली आहे. अशा अनेक कविता आहेत महिलांच्या भावविश्वासंबंधी. त्यातल्या निवडक कवितांची शीर्षके मी तुम्हाला सांगितली. या शीर्षकामध्ये एक प्रकारची प्रतिकात्मता आहे आणि कवितेतूनही ती प्रकट झालेली आहे. म्हणजे पर्स कवितेमध्ये असं मी म्हटलं आहे की अनेक महिलांजवळ अनेक पर्स असतात, 2पेक्षा जास्त पर्स असतात. त्या वेगवेगळ्या साहित्यापासून निर्माण केलेल्या असतात, म्हणजे फोमपासून तयार केलेल्या असतात, ज्यूटपासून केलेल्या असतात, कापडापासून केलेल्या असतात. आणि मग महिला पर्स कशा सांभाळतात, महिलांचा पर्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, हे या पद्धतीने मी सांगितलेलं. हे प्रतिकात्मक आहे. निगा कविता जी आहे त्या कवितेमध्ये 2 मुली आहेत आणि 2 मुली हे एक रोप लावत आहे, त्या रोपाचं संगोपन करत आहे, निगा घेत आहे, काळजी घेत आहेत, त्याला पाणी टाकत आहेत, अधूनमधून त्या रोपाची माती सारखी करत आहेत आणि नंतर मग त्या रोपाला एक फूल येतं, पांढरं शुभ्र असं फूल. तर मी म्हटलं आहे की हे जे काही काळजी घेता येते किंवा संगोपन करता येतं रोपाचं, हे मुलींनाच करता येतं, हे लेकींना करता येतं. म्हणजे मुलींच्या मधली, लेकींच्या मधली निर्मिती क्षमता
ही कशा प्रकारची आहे त्याचं चित्रण त्या कवितेत आहे. सेकंड हँड हा शब्द आपण ऐकलेला आहे. साधारणतः सेकंड हँड हा शब्द म्हणजे एखादी वस्तू ही पुन्हा वापरण्याच्या निमित्ताने उपयोगात आणला जातो. हे सेकंड हँड गाडी, सेकंड हँड स्कूटर, सेकंड हँड कार अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण तो वापरतो. आणि एकदा व्यवहारामध्ये माझ्या असं कानावर आलं की एका घटस्फोटिताचं लग्न झालं आणि एका मित्राने कॉमेंट केली की तो सेकंड हँड आहे. हे समाज कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघतो त्याचा मी विचार करायला लागलो. बाई नव्यानंच भेटतेमध्ये बाई स्वतःचा आत्मशोध घेते. बाई समाजातल्या दबावामध्ये जगते. पण कधी तिला संधी मिळाली तर ती तो दबाव झुगारून देते. आणि ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. बऱ्याचदा आपण परंपरेचे बळी असतो, काही संकेत सांभाळत असतो आणि त्याचा कार्यकारण भाव माहीत नसतो, तरी देखील आपण जीवनामध्ये ते अंमलात आणत असतो. ते निरर्थक असतं, ते आपल्याला कळत नाही, पण तरी देखील आपण ते कृतीमध्ये आणत असतो. तर या अनुषंगाने एका कवितेची निर्मिती माझ्याकडून झाली. तर मित्रो, अगदी व्यामिश्र अनुभव विश्व, कवितेमधली विविधता या सगळ्या गोष्टी माझ्या कवितेमध्ये प्रकट झालेल्या आहेत. कवितेचं शीर्षक निगा. अंगणातल्या बागेत थोरल्या मुलीनं रोप लावलं. अंगणातल्या बागेत थोरल्या मुलीनं रोप लावलं. धाकटीनं जाता येता अधूनमधून त्याची माती सारखी केली. दोघींपैकी जमेल तिनं न चुकता पाणी दिलं आणि निगा राखली सदोदित. हातभर वाढलेल्या रोपट्याला हळूहळू एक लुसलुशीत कोंब फुटून तो वाढत गेला. हातभर वाढलेल्या रोपट्याला हळूहळू एक लुसलुशीत कोंब फुटून तो वाढत गेला आणि एका दिवशी पांढरे शुभ्र डेरेदार टवटवीत फूल झाडावर डोलू लागले. मुलींचे चेहरे मोहरून आले. हे कसे झाले? हे कसे झाले? राजे हो, झाडालाही जीव लावावा लागतो. राजे हो, झाडालाही जीव लावावा लागतो आणि तो लेकींनाच लावता येतो. आणि तो लेकींनाच लावता येतो. कवितेचं शीर्षक अनोळखीच राहिलो. नोकरीच्या वेळी तू विठ्ठलाला नवस बोलला. लग्नाच्या वेळी सिद्धिविनायक, मुलाच्या वेळी खंडोबा आणि प्रमोशनसाठी साईबाबा. नोकरीच्या वेळी तू विठ्ठलाला नवस बोलला. लग्नाच्या वेळी सिद्धिविनायक, मुलाच्या वेळी खंडोबा आणि प्रमोशनसाठी साईबाबा. नंतर अनेक कारणांसाठी अनेकांचे उंबरे झिजवले. नंतर अनेक कारणांसाठी अनेकांचे उंबरे झिजवले, तरीही समाधानाचे पारडे हलकेच राहिले. तुझी वणवण नाही संपली. तुझी वणवण नाही संपली, नाही मिटली काळजी. एका प्रश्नाच्या उत्तरातून अनेक प्रश्न जन्मास आले. भीत्यापाठी बुळगे लागले. बाबा महाराजांचे अनुयायी झाल्यावर मित्रा सुटत नाही प्रश्न आपले. मिटत नाहीत काळजावरील घाव ओले. संघर्षातूनच आकाराला येतात
कष्टाची अवीट फळे. 50शीत येऊनही मी असं कधीच नाही केलं. 50शीत येऊनही मी असं कधीच नाही केलं. विवेकानं झगडलो आणि प्रश्नांना भिडत राहिलो. तरीही माझं काहीच नाही कधी अडलं. एक देश, एक भाषा, एक गाव असूनही, एक देश, एक भाषा, एक गाव असूनही आपण एकमेकांना अनोळखीच राहिलो. आपण एकमेकांना अनोळखीच राहिलो. मित्रहो, मनोहर जाधव हे नाव मराठी वाङ्मय व्यवहारामध्ये सर्वपरिचित आहे. कवी, लेखक, वक्ते, संपादक या वेगवेगळ्या नात्यानं त्यांचा आपणा सर्वांना परिचय आहे. मित्रहो, जो कवी स्वतःशी प्रामाणिक राहतो आणि काळाची वस्तुस्थिती नोंदवतो, तो कवी काय करत असतो तर एका अर्थानं तो स्वतःचं आत्मचरित्र लिहित असतो आणि त्याचबरोबर तो त्यांच्या काळाचं चरित्र लिहित असतो. मित्रहो, ही गोष्ट मनोहर जाधव यांच्या कवितांचं स्वरूप जर आपण नीट लक्षात घेतलं तर हे कळतं की मनोहर जाधव यांनी या काळाचं चरित्र नोंदवलेलं आहे, त्यांचा सभोवताल नोंदवलेला आहे आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण असं म्हणत असतो की माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, माणूस हा विकासोत्क्रमाची लक्षणं असणारा वगैरे प्राणी आहे. मित्र, माणसांचं हे स्वतःबद्दलचं स्वतःचं म्हणणं जर आपल्याला खरं करून दाखवायचं असेल तर माणसाने तसं वागायला पाहिजे, आपल्या जीवनाकडे विवेकी पद्धतीनं पाहायला पाहिजे. पण अनेक माणसं आपल्याला असे दिसतात की जी माणसं 21व्या शतकामध्ये जगत असतानाही इसवी सना फार मागचं म्हणजे 19व्या शतकातलं अज्ञान जपताना दिसतात. अशी जी माणसं आपल्या सभोवती जगणारी आहेत अशा माणसांविषयी एका ठिकाणी मनोहर जाधव यांनी असं लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की पहा की या देशाच्या दुनियेत सुख नैव जगत आहेत, बेभान होऊन टाळ मृदंग पिटत आहेत, उपास तपास नवसायास करत आहेत, ज्योतिषाला हात दाखवत आहेत, ईश्वर भेटीसाठी तासन तास रांगे ताटकळत आहेत, सोमवार मंगळवार शनिवार धरत आहेत, राम भरोसे साई भरोसे बिचकत बिचकत जगत आहेत, डरपोक भयग्रस्त छटेल बुद्धिवादी मरण येत नाही म्हणून वावरत आहेत. मित्रो, ही केवळ कोणावर टीका वगैरे करण्याचा त्यांचा हेतू नाही, पण माणसाने काळाबरोबर जगलं पाहिजे, काळाला अपेक्षित असं वर्तन केलं पाहिजे. जी माणसं असे खूप मागे आहे त्यांचं एक वास्तव मनोहर जाधव यांनी नोंदवलेलं आहे. त्यांनी जात धर्माविषयी त्यांची जी भूमिका आहे ती अशी नोंदवलेली आहे मित्रो की जात धर्म धर्म जात म्हणजे तरी काय असतं, असो आलाना धर्म किंवा नसो फलाना धर्म, असो फलानी जात किंवा नसो अलानी जात, अडत काही नाही बिघडत मुळीच नाही, काल होता आज पाहिजे उद्या असायला हवा, माणसाचा धर्म माणसाच्या जातीला. मित्रो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मनोहर जाधव हे जात धर्म वगैरे हे पाळणं महत्वाचं नाही, तर माणुसकी पाळणं अपेक्षित आहे. माणूस म्हणून माणसाचा माणुसकीचा धर्म पाळणं अपेक्षित आहे. ही गोष्ट प्रकर्षानं किंवा तीव्रतेनं सांगत आहेत, स्पष्टपणे सांगत आहेत. मनोहर जाधव यांनी माणसांना एक सल्ला दिलाय की बाबा रे, तुम्ही काळाबरोबर जगणं अपेक्षित आहे. मित्र, ज्या गोष्टी इतिहासामध्ये जमा होणं अपेक्षित असतात त्या गोष्टी इतिहासात जमा झाल्या पाहिजेत. केवळ जुनं ते सोनं किंवा आपल्या परंपरा म्हणून त्याविषयीचा व्रत हा अभिमान वाहणं वगैरे चांगलं नसते. मनोहर जाधव यांची भूमिका तीच आहे की बाबा रे, ज्या गोष्टी इतिहासात जमा व्हायला पाहिजे त्या होऊ द्या, निरर्थक आणि कालबाह्य गोष्टीचा त्याग करा आणि माणूस म्हणून विवेकानं जगा. मित्र, मनोहर जाधव यांनी फुलेशाह आंबेडकरी जो विचार आहे त्या विचारांना पचवलेला आहे आणि त्या विचाराशी समांतर असा नवा विचार ते मांडत आहेत. काळाशी सुसंगत असा विचार, अशी विवेकी भूमिका ते साहित्यातून मांडत आहेत की ते केवळ म्हणजे रचना सुंदर या अर्थाने त्यांच्या रचनेकडे पाहणे त्याच्यासाठी ते लेखन करत नाहीत. त्यांची रचना सुंदरच आहे. आता जे आपण उदाहरणं पाहिले ते उदाहरणं आपल्या लक्षात येतात. ती रचना सुंदर आहे, पण मित्र त्याच्यातला आशय त्याहूनही सुंदर आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, मनोहर जाधव यांच्या साहित्यातून त्यांचं संवेदनशील माणूस असणं, त्याचबरोबर लेखक असणं, साहित्याचं भान असणारा लेखक असणं आणि त्याचबरोबर काळाचं आकलन असणारा एक विवेकी माणूस असणं, विचारवंत असणं व्यक्त झालं आहे. त्यांचं हे सगळं जर व्यक्त होणं नीट समजून घ्यायचं असेल, मनोहर जाधव यांचं साहित्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व नीट समजून घ्यायचं असेल
आणि त्याचबरोबर मित्र, हा काळ आणि या काळातला साहित्य व्यवहार नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मनोहर जाधव यांचं साहित्य वाचावं लागेल, ते नीट लक्षात घ्यावं लागेल. ते अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद. संजय कृष्णाजी पाटील आणि डॉक्टर मनोहर जाधव तसेच त्यांचे वाचक मधुसूदन कुलट आणि डॉक्टर माधव पुटवाड यांचे ग्रंथाली आणि वैभव महाराष्ट्राचे या दोघांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपणा सर्व रसिकांचेही आभार मानतो की आपण या आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहता, आपल्या प्रतिक्रिया नोंदवता. अपेक्षा करतो की या कार्यक्रमावरही आपल्या प्रतिक्रिया आम्हाला मिळतील, त्यामधील काही सूचना असतील तर त्या मिळतील. हा कार्यक्रम अधिक चांगला व्हावा यासाठी आम्हाला आपल्या सूचनांची आणि आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या अभिप्रायाची अत्यंत गरज आहे. तर पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा भेटूया. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 2 साहित्यिकांसोबत वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर आणि ग्रंथालीच्या फेसबुक पेजवर. कार्यक्रमाचे नाव आहे साहित्याच्या पारावर.